तर हे गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा व्लॉगमध्ये. तर बाई माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत जास्त नाही, थोडेच आहेत, पण जेवढे आहेत तेवढ्यांना आज आषाढी एकादशी आहेत. सगळ्यांना आषाढी एकादशी हार्दिक शुभेच्छा बाई. आज आमच्या गावची जत्रा असते, कारण आमच्या गावात विठ्ठल रुक्मिणीचं एक मंदिर आहे, एकदम जागृत देवस्थान आहे. आमच्या गावाला धाकटी पंढरी म्हणून ओळखीतात बाई. तर आज गावची जत्रा आहे. आजचा ब्लॉग कंटिन्यू करा फक्त तुम्ही, तुम्हाला सगळं दाखवतो. आणि माझ्या आज ध्यानात आलं बाई, सलग 3 वर्षापासून शर्ट घालतो. माझी आठवतं ना माणसाला, मागच्या वर्षी आपण काय घातलं होतं, मागच्या वर्षी शर्ट होता अंगात, त्याच्या मागच्या वर्षी हे शर्ट मी घातला होता 2021 मध्ये घातला होता. त्याला झाले 5 वर्ष. त्याला जास्त घालीत नाही मी, कधी मध्ये घालतो, त्याच्यामुळे एवढा टिकला येऊ. मला तुम्हाला सांगा काही लॉजिक नाही या गोष्टीचं, पण साखर काहून घालतं काय. तर फक्त आजचा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. तर मी आलो गावात, आपलं गावातलं घरी, आणि पोरं वय कसे नटून काटून रेडी झाले. जसं यांना कुठं लागणार जायचं आज देवाला, सकाळी देवाला दर्शनाला जायचं, त्याने शिंट मारला, पावडर लावला, टिळा बिळा लावला. या बाई कसं गरीबने आलंय, फाटलेली पॅन्ट घालून. असं राहायला पाहिजे. आता मी पण जुना शर्ट घातला जुने. आज मी तुम्हाला सांगितलं 5 वर्ष पूर्वीचा शर्ट आहे, 2021 मारलं. म्हणजे असे कपडे घातले नाही पोरं बा. हिने तरी बरे घातले, बिचाऱ्याने जुने घातले. पण हे पा गाड्या बिड्या बंद पडलेलं, ही पॅन्ट ही शर्ट जसं लग्नाला चाललंय कोणाचे. आणि गावात राहतो अजून दर्शन करून ना, नुसता घरात याचं नार सत्तर नेमकी मला कळाना विषय काय. तर भाई आता दर्शनाला जर गेलं सकाळ सकाळी तर मरणाची गर्दी असते. आता 9:30 वाजले, मी आता जर गेलो तर माझा नंबर येईल 10:30, 11, 11:30 असा टाईम लागेल, 1-2 घंटे लागतात. तर दर्शनाचा टायमिंग सांगतो मी खरा. जर जेव्हा रिंगण असते तेव्हा सारं गावाच्या बाहेर जातं शाळापाशी रिंगण पाहायला, तेव्हा मंदिरात कोणी नसतं, तेव्हा दर्शनाला जायचं. एकदम मोकळं दर्शन होतं, बाहेरच लागायचं नाही, गर्दीतच जायचं नाही, काही नाही. जेव्हा रिंगणाला जातात का तिकडे, तेव्हा सारं गाव तिकडे जाऊन बसत, तेव्हा आपण इकडे दर्शनाला यायचं, असा विषय. तर बाई जर रिंगण असते पण ते 5 वाजता असतं, की काय होतच काही नाही या पटांगणात. तर भाई मी गावात फिरत होतो असं जत्रात, एक सिस्टर आली, मला म्हणली ब्लड डोनेट करता का. म्हणलं माझ्या अंगात ब्लड कमी, पण एक पट्टा आहे म्हणलं माझ्याकडे, ब्लड डोनेट करतो. दात्याला घेऊन आलो ब्लड द्यायला. आता रक्ताचा साडा होईन, रक्ताची पाठ वाटतील पाठ. दत्ता भाऊ राहिलो भाई रक्तदान, बा काळा भांगार रक्त आलंय. ही पहिली बॅग आहे भाई, अजून 7-8 बॅगी लावायच्या, ते सगळं काढून घ्यायचं. आज रक्त नाही ठेवायचं त्याच्या अंगात. तो काम नाही भावा, ते दिसून मोडीशी. तर भाई आम्ही दत्त्याचं रक्त बिक्त दान करून आलो. दत्त्याचं रक्त काढलं तिने. दत्त्याला काय दिलं माहिती, केळ आधी केळ दिले खायला, नंतर एक छिद्री दिली, प्रमाणपत्र दिले. ते म्हणायचं तू दे, म्हणलं माझ्यावरचं दत्त्याच काढून घे अजून एक बॅग. पण तिने ऐकलं नाही. माझ्या अंगात पहिलंच रक्त कमी, त्याच्यामुळे मी नाही देत. पुढच्या वर्षी देऊ आपण. चल ना मग मार ना खेळ काय बाबू. तुम्हाला पाहिजे का रस्त्याने किती गर्दी आमच्या गावात आहे, दाखवत तुम्हाला. ही गाडी गर्दी बा. आता इकडून आता नाही बा, या गाड्यावरची वेगळे जण पै वेगळेच येते. गर्दी आसपासच्या गावातले लोक येते भाई दर्शनाला. चल ना साना नाना. रोकडे आणा. तर भाई आम्ही आलो शाहूबाजात, आम्हाला आलता म्हणजे आम्हाला लागला पाऊस. या बा डांबरी ओली झाली, पाऊस बंद झाला, तेवढं तर बरं झालं, नाही तर लोक भिजले असते रस्त्याने जाता येत. या बाबा बाहेरच्या गावचे लोक अशा म्हणजे अशा बाया पै येतात. गर्दी फार असते. हा तेच लेडीज
गर्दी बाबा आहे रस्ते फक्त त्याने आला 10 सेकंद अजून परत पाऊस यायचा चालू झाला आणि असे केळं बिळं वाटीत येत भाई रस्ते फळं बिळं प्रसाद बिरसाद असे खिचडी बिचडी वाटीत सार रस्त्याने असा विषय आज. तर भाई आपल्या गावात आता भावी लोकांचं आगमन झालंय एकदम ते काय म्हणतात भाविक लोक वारकरी लोक आणि भाई आता इथं वरूचे केळं घोरायला त्याची हैदराबादच्या शिवाय काय नाही बहिणा पण शिवाय दिल त्या बहिणा काय दिल त्या क्वालिटी क्वांटिटी भाईच्या शिवाय काय असो का नसो हजार का वरती बसून देतोय हा बाबा आम्ही त्याला वरती बसून देतो. आत्मनिर्भर आहे भाई ते फक्त आता आत्मनिर्भर आहे ते आता नाही बिंगणार बघत राहीन तो आता बिंगी देत कशी ती आता ते बघा उतरना आता हे बघा स्पीड वाढी ते ना बरं का आता हे दोघं लागण एखाद्या म्हणा बघत राह ना ते बघ काहीतरी करीना त्यो काहीच करीना त्यो हे बघा आता चलन ते आता बघतो त्याच्या टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी पै चालू असतात गेला असता आतापर्यंत अय थांबलं हे बघ दोघं जण आले आता पण हे चालडा कुठून आपरा वाडा होय त्याच्या पायाला का लागलेलं का नु दो भाई दोन होता भाई दोन फौजी में गए तुम्ही सिस्टम अडीचशे मध्ये गांड भी नहीं भरने का गायचा भाऊ आता काय कुठं नाही करतो आपले बजेट के बाहेर बेंच जावा नको माझ्या नंबर काय झाला तर भाई आता जुन्नल घोडा लागला कसा लागला ते सांगत तुम्हाला तो असा चालला होता आणि ते असा लटकीला होता उलटा त्या डोक्याला लागला म्हणजे असा घोडा लागला त्याला काही विचार करते ते गादा तसं त्याच तोंडात गेला असून पाय रे पाय चला एवढ्या छोटा मोठा खर्च चालूच राहतो पैसा लय भाई तर भाई विषय असा होता आम्ही आईस्क्रीम घेतले पैसे काय दिले नाही आमचा प्लॅन असा होता आईस्क्रीम खाऊन इथून पळून जायचं सर उसात पुढून काटे त्याच्या पुढे त्याच्या पायाला लागले म्हणून कॅन्सर पैसे देऊन टाकू ऐकत शिकायला लागला काही पैसे नाही बुडवला अकाउंट लगीन 1000 रुपये जायचं 40 रुपयाची टॅनिंग विचारे तर भाई किस्सा असा झालाय याच्या म्हाताराच फोन आलता याच्या खिशात फोन होता आणि खिशात फोन होता नाही भाई शिवाय जात होते खपा खप आणि म्हाताराचा फोन चालू आहे याच्या म्हाताराचा फोन चालू होता याच्या खिशात अरे बोलत लागा होईंगा आणि फिर लॉक होगा तर भाई मी जत्रा बित्रा फिरून आलतो घरी तर आपल्या गावातल्या रानात आलतो भाई गावातलं रान आहे आपलं इथं सरकी आपल्या जिकडं आपण राहतो माळ्यात ती सरकी भारी आहे भाई याच्यापेक्षा कस का झाली काय नाही वावर भारी आहे त्या वावरापेक्षा काळी माती एकदम प्युअर ते तसं बागडाचं रान आहे तरी ती सरकी पण जर पाऊस आला तर ही सरकी त्या सरकी रेटत पावसाची कमी आहे म्हणून असा विषय चालू एक पाऊस तर आला आणि लय भारी काम गाडी शिकत आहे याला काही काळाना वाळाना पडत आहे झडत आहे कुठं पण गाडी येत नाही अजून त्याला म्हणलं एकदा परफेक्ट ट्रेन होय मग गाडी चालू
आता रिंगण सोहळा आहे भाई. जातो गावात रिंगण पाहतो तुम्हाला दाखवतो रिंगण काय विषय भाई. येत आहे रिंगण आता दिंडी येईन इथं विषय आहे रिंगणाचा. तर भाई इकडे रिंगण चालू झाल्यावर आम्ही गेलो दर्शनाला. दर्शन करून आलो. गर्दी थोडी होती पण केलं दर्शन आम्ही आहे का. आणि पोराचं 2 मिनिट पहा कपडे पहा पाया दाखवत तुम्हाला बॅक कॅमेरा. पाय आज झाले जसे कुत्र्यामधले तोंडर. कपडे बिपडे एकदम टाईट फिट आहे. फक्त पायाने चव घातली भाऊची सारी. लादा घालायच्या खाण्याला पाय जोडल्यावर. मामा आहे मामा काय पोरगी द्या ना मला हो. मामा आहे मामा कधी जाणार तो पोरगी. तर भाई रिंगण बिंगण पाहून आलं आता हो चहा पाजून राहिला आवा. चला आता हो चले मोठे मग त्याच्यामुळे जाता हो चहा पाजून राहिला पाणी पी सगळं. तर गाईज आजचा दिवस संपला. आजची जत्रा संपली ना आजचा ब्लॉग पण संपला भाई. आजचा ब्लॉग मी एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय बाय भेटा का नवीन अशा ब्लॉगमध्ये.